सर्वांना नमस्कार। आज आपण महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्यात त्याच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे त्याच्याविषयी बोलायला जमलेलो आहोत। आणि विषय असा आहे की मार्करवाडी जी आहे सोलापूर जिल्ह्यातली तिथे घडलेली घटना म्हणजे चारबाग बुद्ध आणि महावीर यांच्या अस्तित्वाची ही कहाणी आहे किंवा त्यांच्या तत्वज्ञानाचं ते प्रतीक आहे, अशा प्रकारची घटना आहे। आणि म्हणून याच्यावर सविस्तर बोलायला मी इथे बसलेलो आहे। आपल्याला कल्पना आहे की मार्करवाडीच्या लोकांनी जे लोकवर्गणी काढून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, हा निर्णय साधा सुद्धा नाही। सरकारच्या विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध केवळ संशय नाहीये, तर त्याच्या पाठीमागं भारतातल्या सर्वसामान्य कष्टकरी साध्या भोळ्या माणसांची जी लोकशाही प्रती अपेक्षा आहे त्याच्याविषयीची घटना आहे। आणि म्हणून त्या घटनेला खूप महत्त्व आहे। आणि म्हणून या घटनेकडे आपल्या ठाणे, रायगड, पालघर मधल्या आगरी कोळ्यांनी सुद्धा डोळसपणे पाहावं आणि त्याची जी चिकित्सा आहे ती समजून घ्यावी, हे बोलण्यासाठी खरं म्हणजे खूप चिंतन करून मी इथे बसलेलो आहे। आणि म्हणून या घटनेचा आणि देशातील एकंदरीत स्थितीचा अगोदर आपण अभ्यास करून घेऊ। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर संशय घेऊन गावात ग्रामस्थांनी लोकवर्गणीने मतदान घेण्याची तयारी केली आणि प्रशासनाने पोलिसी दबाव आणून थांबविली। आता संशय घेऊन हा जो शब्द आहे, हा शब्दाबद्दल लोकांना खूप गैरसमज आहे। म्हणजे संशयी स्वभाव असणं हे वाईट आहे अशा प्रकारची धारणा भारतात झालेली आहे। परंतु संशय घेणं म्हणजे एखाद्या घटनेमागं ती घटना का घडली याच्याविषयी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे। आणि ही प्रश्न विचारण्याची पद्धत चिकित्सेची पद्धत आहे। एखादा विषय जाणून घेण्याची पद्धत आहे आणि म्हणून ती चुकीची नाही। आणि ही सवय आपल्याला नसल्यामुळे आपण श्रद्धेला जास्त महत्त्व देतो आणि म्हणून आपल्या देशात श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याला श्रद्धा असेल त्याला ज्ञान मिळतं, अशा प्रकारची प्रथा पसरवलेली आहे। परंतु त्यामुळे आपल्या बुद्धीला मर्यादा पडतात, आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा पडतात, संशोधनाला मर्यादा पडतात आणि विज्ञानवादाचा उगम जो होणार असतो तो थांबतो। आणि म्हणून संशय लोकांनी घेतलेला आहे, हा संशय चुकीचा नाही, हा संशय निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगानेच केलेलं आहे। म्हणून या मार्कडवासीय जे लोक आहेत त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे। आणि म्हणून तिथे स्वतः लोकवर्गणी काढून मतपत्रिका, मतपेट्या, सगळं साहित्य गुंडाळून घेण्याची शासनाने धमकी दिली लोकांना आणि त्यामुळे लोक घाबरली। आणि ही जी होणारी जी निवडणूक आहे, म्हणजे निवडणुकीचा एक प्रयोग आहे, तो थांबलेला आहे। पण शासनाची भूमिका अनाकलनीय आहे। निवडणूक झालेली आहे, उमेदवार निवडून आलेला आहे, आता उद्या शपथविधी पण होणार आहे। मग अशा स्थितीत सरकारला ह्याची भीती वाटायचं कारण काय? लोकांना असा प्रयोग करून देणं चुकीचं काय आहे? आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये जेव्हा सरकार आम्हाला आमचे आगरी, कोळी, भंडारी, इष्टिन, आदिवासी यांचे कोळीवाडे मोजून देत नव्हते, म्हणजे 70-72 वर्ष झाली तरी गावाचा गावठाण विस्तार नाही, मोजणी नाही, सीमांकन नाही, जेव्हा सरकार हे करत नाही म्हणून आम्ही लोकवर्गणी काढून ही आमची घरं आणि गावं मोजली आणि शासनाला तसे प्रस्ताव दिले। म्हणजे शासनाचं जे काम होतं ते शासनाने केलं नाही म्हणून आम्ही लोकवर्गणी काढली, गावं मोजली, त्याला सुद्धा आमच्या लोकांनी खूप विरोध केला। म्हणजे आमच्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोकांनी सुद्धा विरोध केला आणि सरकारने तर जाहीर विरोध केला की तुम्ही कायदा हातात घेऊ नका। तर कायदा हातात घेण्याचा विषय नाही की नागरिकांचे अधिकार आहेत, ज्या गोष्टी नागरिक करू शकतात तर ती त्यांचा करण्याचा अधिकार आहे। याच्यामध्ये अविश्वास दाखवण्याचा विषयच नाही, ह्यामध्ये पारदर्शकता राखण्याचा विषय आहे। आणि म्हणून आम्ही ही गावठाणं मोजली आणि शासनाला प्रस्ताव दिला, कारण शासन मूळ गावठाणं मोजत होते ते 2 एकर 3 एकर होते, पण आता आमची गावं वाढली 100 एकर आणि उरलेली हे 98 एकर आहे ते आमची जागा आहे, अशा प्रकारचं सरकार म्हणत होतं। आणि तिथे प्रत्यक्षात घरं आमची होती, पण ती सातबाऱ्यावर दाखवलेली नव्हती, कोरे सातबारे होते, पण त्याच्यावर अस्तित्वात असलेल्या
घरांच्या नोंदी सरकारने घेतल्या नव्हत्या. म्हणून आम्ही सुद्धा लोकवर्गणी काढून हा प्रयोग प्रत्येक गावामध्ये केला. याला अनेक लोकांनी विरोध केला, लोकांना ते पटलं नाही. पण सत्य हे आहे की शासन लोकांची फसवणूक करत होतं. म्हणून आमचं घर जर तिथे अनेक वर्ष आहे, तो प्रत्यक्ष पुरावा आहे. ते सरकार मानत नसेल तर नागरिकांना अशा प्रकारे आपला निर्णय किंवा आपला अधिकार सरकारला पुरावा म्हणून दाखवण्याची किंवा जमीन मालकी हक्काचा दावा करणं हे कायद्याने चुकीचं नाही. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा, मला मोह आवरत नाही की कसेल त्याची जमीन, हा जो कुळ कायदा जो आला तो हजारो वर्ष ज्यांना अधिकार नाकारला होता त्यांना अधिकार देण्याचा कायदा होता. आणि म्हणूनच लोकांनी, ह्या मार्करवाडीतल्या लोकांनी लोकवर्गणी काढून जो निर्णय घेतलेला आहे हा प्रत्यक्ष पुराव्याचा निर्णय आहे. आणि म्हणून तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यांच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांनी उभं राहणं हे काळाची गरज आहे. मी लक्ष्मण सोनवणे साहेबांना जय भीम करतो, धन्यवाद देतो की आपण इथे आहात आणि आपण ही चर्चा शांतपणे ऐकावी. देशातली अतिशय महत्वाची घटना ही आहे. आणि म्हणून ही निवडणूक होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश सुद्धा शासनाने काढले होते आणि त्यानुसार 17 जणांवर कारवाई केलेली आहे. आणि ही एक प्रकारची हुकुमशाही आहे. नागरिकांना लोकवर्गणी काढून आपली ही मतं आपले कोणाला जातात हे बघण्याचा अधिकार, यामध्ये चोरी नाही किंवा कोणतंही पाप नाही. मग त्यांच्यावर हे गुन्हे कशासाठी? हे काय देशविरोधी कृत्य नाहीये. कारण निवडणूक निकाल लागलेला आहे आणि आता काय विषयच नाही. उद्या शपथविधी होणार आहे, सरकार येणार आहे. पण लोकांना असं वाटलं की आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक करावी. मला आठवतं की मी ज्या शाळेत शिकलो, म्हणजे कोकण एज्युकेशन सोसायटीची शाळा होती, जनता विद्यालय बेलोशी, रायगड जिल्ह्यातली अलिबाग तालुक्यातली शाळा होती. आमच्या शाळेत एक पद्धत होती की आपल्याला 1ली पासून 10वी पर्यंत आपले शिक्षक शिकवत असतात. परंतु 10वीच्या शेवटच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन एक दिवस शाळा चालवायचा प्रयोग आमच्याकडे चालायचा. आणि आम्ही आमचे शिक्षक व्हायचो आणि आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका पार पाडायचो. आणि आमचे जे शिक्षक आहेत त्या दिवशी क्लासरूममध्ये बसायचे आणि याचं निरीक्षण करायचे की आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवलं आणि ते आता शिक्षक म्हणून जबाबदारीने एक दिवस का होईना कसं वागतात हे तपासायचे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप आनंद असायचा की आपण आपल्या शिक्षकांचं अनुकरण करत शिकलो आणि त्यांची जबाबदारी आहे ती एक दिवस का होईना पार पडू शकतो. आणि याच मोहातून माझ्या वर्गातले अनेक लोक, आम्ही शिक्षक झालो, मी सुद्धा शिक्षक झालो. एवढे ती शिक्षकी पेशाचं आकर्षण होतं. आता लोकांनी अशा प्रकारची लोकवर्गणी काढून निवडणूक घेतली तर चुकीचं काय? माझं तर म्हणणं आहे की आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात म्हणजे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या सार्वत्रिक निवडणुकांची सवय मतपत्रिकेच्या लावली पाहिजे. कारण लोकशाहीत ते अनिवार्य आहे. 18 वर्ष वय झालं की आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. तत्पूर्वीच त्याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं तर चुकीचं काय? आणि म्हणून हा मार्करवाडीतल्या लोकांनी केलेला प्रयोग आहे, हा क्रांतिकारी प्रयोग आहे. त्यासाठी मी त्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून ग्रामीण स्तरावर लोकवर्गणी काढून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे हे खरे पाहता आदर्श लोकशाही आहे, आदर्श लोकशाहीचा प्रयोग आहे. निवडणूक आयोग आणि ईव्हीएम यावर लोकांचा आज विश्वास राहिलेला नाही, ही वास्तव घटना आहे. आता सरकारमध्ये असलेल्या लोकांना ते आवडणार नाही, परंतु हे वास्तव आहे की लोकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. आणि अशा वेळी आपल्या शासन यंत्रणेने, प्रशासनाने निष्क्रियता दाखवून देण्याची संधी निवडणूक आयोगास गेल्या 2 वर्षात अनेकदा मिळाली. परंतु निवडणूक आयोगाने ती संधी नाकारून त्याची माती केली आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. म्हणून यावेळी निवडणुकीत कोणतीच लाट नव्हती. म्हणजे अगोदर मोदी लाट 2014 पासून हा प्रचार व्हायचा की आता मोदींची लाट आहे आणि त्यामुळे मोदी जिंकणार. पण अशी कोणती लाट नसताना या लाटेतील निवडणुकांपेक्षा अधिक एकतर्फी मतदान यावेळी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं पाहिलं. आणि त्याबद्दल लोकांनी संशय घेतला, लोकांना प्रश्न पडला. कोणालाही हा प्रश्न पडेल की अशा प्रकारचं मतदान कसं होऊ शकतं, एवढे लोक कसे येऊ शकतात. अनेक मतदारसंघामध्ये असलेल्या आमदारांविषयी लोकांना राग होता आणि म्हणजे कोरोना वगैरे सगळ्या ज्या नोटबंदी याच्यामुळे भाजप सरकारच्या विरुद्ध राग होता. आणि एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांचे 50 खोके यामुळे बदनाम झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडणं, अशा अनेक घटना सरकारच्या विरोधी झाल्या होत्या. आणि असं असताना सुद्धा एवढा सगळा विरोध मावळून एवढं मोठं मतदान कसं झालं हा प्रश्न लोकांना पडला. तर त्यामध्ये
काही वाईट वाटायचं कारण नाही, कारण आपली जी माणसाची बुद्धी आहे ही संशयी स्वभाव त्याचा आहे, तो चिकित्सक आहे म्हणूनच इथपर्यंत त्यांनी प्रगती केली. त्यांनी जर आपलं डोकं चालवलं नसतं तर विज्ञानाचे अनेक शोध आपल्याकडे लागले नसते आणि त्यामुळे सरकारला याचं वाईट वाटायचं कारण नाही आणि अशा प्रकारचा संशय सरकारच्या बाबतीत घेणं किंवा सरकारला प्रश्न विचारणं, जसं आपण न्यायालयामध्ये दोन वकील असतात, सरकारी वकील आणि दुसरे एक वकील असतात, एकमेकांच्या साक्षी पुरावे तपासताना अनेक आक्षेप घेत घेत सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपल्या न्यायव्यवस्थेत आहे आणि म्हणून त्यामुळे सरकारला वाईट वाटायचं कारण नाही. उद्या आता शपथविधी होणारच आहे. आपले देवेंद्र फडणवीस असतील, आपले एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांचा शपथविधी होणार आहे आणि तरी सुद्धा लोकांना हा शपथविधी सत्याचा विजय वाटत नाही. हे प्रामाणिकपणे निवडून आलेत असं वाटत नाही. असं वाटणं म्हणजे हा या निवडून आलेल्या लोकांचा खरं म्हणजे पराभव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकांमध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला भेटत नाहीये आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांच्या निकालानंतर निवडणूक यंत्रणेविषयी जो शंखनाद सुरू आहे सगळीकडे, विरोधी पक्ष तर बोलतोय, पण त्यास निवडणूक आयोगच जबाबदार आहे हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून केवळ विरोधी पक्षाच्या नजरेतून मी आपल्यासमोर बोलत नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या मनात जो संशय निर्माण झालेला आहे, जो अविश्वास निर्माण झालेला आहे, तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय मी. कारण ह्या 2 दिवस अगोदर ह्याच्यावर खूप चर्चा मीडियावर सुरू आहे. अनेक जणांनी ह्याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, परंतु मी भारतीय माणसाचं मन आहे, अंधश्रद्धाळू मन आहे, त्या मनाच्या बाबतीत हा विषय मांडणार आहे आणि त्याला थोडंसं तात्विक चिंतनाचं स्वरूप देणार आहे आणि म्हणून हा विषय माझ्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. न्याय जो आहे, न्याय तो नुसता करून चालत नाही, तर तो पारदर्शक असावा लागतो. म्हणजे समजा निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय, हा बरोबर आहे, ईव्हीएम मध्ये कोणाला ईव्हीएम हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोग किंवा न्यायालय सांगते, पण तरी सुद्धा लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. कारण लोकांना ते पटत नाही की आम्ही दिलेलं मतदान हे आमच्या उमेदवाराला पोचलंय की नाही, याचा विश्वास देणारा एकही पुरावा नसल्यामुळे लोक याच्याकडे संशयाने पाहतात. आणि म्हणून न्यायपालिकेविषयी न्याय हा पारदर्शी असला पाहिजे, तो लोकांना दिसला पाहिजे, असं न्यायपालिकेविषयी आपल्या सगळ्या लोकशाहीमध्ये मतं व्यक्त झालेली आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोग न्यायपालिकेप्रमाणे स्वतंत्र ठेवलेला आहे, ती सार्वभौम यंत्रणा आहे आणि निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. म्हणजे सरकारी यंत्रणाचा त्याच्यावर दबाव येऊन त्यांनी काही बदलू नये म्हणून स्वतंत्र निवडणूक आयोग आपल्याकडे आहे आणि निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. आणि ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, निवडणूक आयुक्त असतील आणि राज्यपाल ही स्वतंत्र पद आहेत, सरकारी दबाव त्यांच्यावर येऊ नये अशा प्रकारच्या सोयी सुविधा त्यांना आपल्याकडे दिलेल्या आहेत. परंतु आपली निष्प्रभता दाखवून देण्याची आणि त्या आपल्या पाठीस कणा आहे हे सिद्ध करण्याची, दाखवण्याची संधी निवडणूक आयोगास होती, पण आयोगाने त्याची माती केली. म्हणजे आयोगाने ही फसवली आणि म्हणून विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जी फूट झाली, त्या फुटलेल्या गटांनाच मूळ पक्ष ठरवण्याची कृती सत्ताधाऱ्यास न्याय देण्याची होती असं लोकांचं मत झालेलं आहे. कारण हे पूर्णपणे निर्णय चुकलेले आहेत आणि हे चुकलेले निर्णय लोकांना समजतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, एखादा विद्यार्थी पास होणार की नापास होणार ते त्याच्या सगळ्या एकंदरीत वर्तन आहे वर्षभर शाळेतलं, ते शिक्षक जाणतात, त्याचे आईवडील जाणतात. आणि म्हणूनच जो निर्णय लोकांना कळतो, म्हणजे ह्यामध्ये चमत्कार वगैरे काही नाही की आकाशातून कुणीतरी देव आला आणि त्यांनी न्याय दिला, अशा प्रकारचा विषय नसतो. तर न्याय करणारी सुद्धा माणसंच असतात आणि न्याय मागणारी सुद्धा माणसंच असतात आणि दोघांनाही निर्णय कळला पाहिजे, त्याचं समाधान झालं पाहिजे. परंतु भारतातली आताची स्थिती, खास करून महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या निकालानंतर स्थिती आहे ती फार भयानक आहे. उद्याच्या समारंभावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून मिळवलेला हा विजय आहे, हा लोकांना पटलेला नाही. आणि म्हणून मुद्दा हा ईव्हीएम वरील लोकांच्या अविश्वासाचा आहे आणि हा अविश्वास फार भयानक आहे. आणि म्हणून मी स्वतः 2019ला मावळ लोकसभा लढलोय वंचित बहुजन आघाडीतून. त्यावेळी असलेले, ह्या मतदारसंघात असलेले मतदार आणि झालेले मतदान यांचा एकूण हिशोब जुळला नव्हता. म्हणजे तुम्हाला सांगतोय की अनेक मतदारसंघात त्यावेळी लोकसभेच्या एकूण मतदार 10 असतील तर काही ठिकाणी 11 झालेले दिसले, काही ठिकाणी 8 झालेले दिसले.
म्हणजे ईव्हीएमचा हिशोब न जुळता सुद्धा निवडणूक निकाल जाहीर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मी 2-3 दिवसातले व्हिडिओ पाहिले, त्यामध्ये सांगितलेलं की आपल्याला 1 लाख रुपये चेकने द्यायचे असतील तर अकाउंटला 1 रुपया जर कमी असेल म्हणजे 99,999 रुपये असतील, म्हणजे 1000 रुपयाला 1 रुपया किंवा 1 लाखाला 1 कमी असेल तर तो चेक पास होत नाही, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे बँकेतला जो निर्णय आहे नैसर्गिक, तो निर्णय निवडणूक आयोगाला का लागू नाहीये आणि याच्यावर भारतीय लोक प्रश्न का विचारत नाही. आणि त्यावेळी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहित आहे की कोर्टात आम्ही गेलो होतो, परंतु त्याचा काही निकाल आतापर्यंत लागला नाही. 2019ला हे झालं. आता 2024ला पण मी लोकसभा लढलो आणि विजयी उमेदवार आपला जे आहेत खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लोक न्यायालयात गेलेली आहेत, कारण त्यांना सुद्धा ईव्हीएम मशीनवर संशय आलाय, तो त्यांनी उच्च न्यायालयाच्या याचिकेमध्ये व्यक्त केलाय. म्हणजे हे जे हारणारे उमेदवार आहेत, हारणारे उमेदवार आपापल्या परीनं सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात, पण एकदा निवडून आलेले उमेदवार, त्यांचं सरकार स्थापन होतं आणि न्याय व्यवस्था अशी आहे की 5 वर्षात त्याचा निकालच कधी लागत नाही. आणि त्याच्यामुळे न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग याच्याबद्दल सर्वांनाच संशय आहे. जसा तुम्हाला मला संशय आहे तसाच मला सुद्धा संशय आहे. आणि म्हणून आज मी इथे बोलायला बसलोय, कारण मी प्रत्यक्ष निवडणुकीचा साक्षीदार आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक वेळी विजयी होणं सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे, कारण ही यंत्रणाच सत्याच्या विरुद्ध चाललेली आहे. पण तरी सुद्धा मी निवडणूक लढतोय आणि भारतीय लोकशाहीचा अभ्यास करतोय आणि वास्तव अभ्यास आहे, म्हणूनच मी आपल्यासमोर बोलतोय. म्हणून विजयी सरकारवर लोकांचा विश्वास नसेल तर तो सरकारने विश्वास निर्माण केला पाहिजे. असं हे सगळं केवळ आभास निर्माण करून तुम्ही सरकार चालवू शकत नाही. आणि म्हणून आम्ही हारलेले खासदार जरी असलो तरी आज मागच्या लोकसभेत आणि आताच्या लोकसभेत निवडणूक आयोगाचे हिशोबच जुळत नसतील तर मग फार मोठा भयानक प्रकार आहे आणि सर्वसामान्य नागरिक यातून कधी जागा होईल अशी अपेक्षा सगळेजण करतायत. सन्माननीय शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं की याच्यावर लोकांनी आंदोलन केलं पाहिजे, परंतु ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पक्षाची यंत्रणा आहे, अशा बलाढ्य लोकांनी जर आंदोलन नाही केलं तर मग सर्वसामान्य माणूस काय विचार करणार. त्याच्या रोजच्या जीवनाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये तो इतका गुंतलेला आहे की देशाची लोकशाही वाचावी म्हणून तो आंदोलन करण्याला सहजासहजी तयार होत नाही. एका मोठ्या नेतृत्वाची गरज आपल्या देशाला आहे आणि ह्या नेतृत्वाला काही सत्ता मिळणार नाही, परंतु सत्य जे आहे, म्हणजे सत्ता आणि सत्य यातला फरक आहे, सत्यासाठी लढावं लागेल. आणि म्हणून महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं आंदोलन केलं. ते महात्मा गांधी काही पंतप्रधान झाले नाहीत, परंतु लोक चळवळ जी असती, लोक चळवळ अत्यंत महत्वाची आहे. संविधानपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या स्त्री शूद्रांच्या शोषणाचा मुद्दा घेऊन देशभर आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतरच भारतीय संविधानामध्ये समतेचं, न्यायाचं, सामाजिक न्यायाचं, आर्थिक न्यायाचं तत्व आलं. परंतु ते पंतप्रधान जरी झाले नाही तरी त्यांनी लावलेला जो शोध आहे त्यासाठी आम्ही फुले शाहू आंबेडकरांची नावं घेतो. आपल्या देशातल्या लोकशाहीच्या अनुकूल असलेले हे नेतृत्व आहे. त्याचं कारण ते आहे की त्यांनी सत्याचा शोध घेतला आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीला सत्यशोधक चळवळ असं म्हटलं जातं. तसं आता सुद्धा ईव्हीएम मागचं सत्य शोधण्याचा जो प्रयोग या मार्करवाडींनी केलाय त्यासाठी त्या ग्रामस्थांना प्रत्येकाला मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, बंधू भगिनींना नमस्कार करतो. आणि म्हणून आपल्याला ही जी घटना आहे मतदान याच्या मुळाशी जायला पाहिजे. आणि मतदान हा जो शब्द आहे तो मतदान म्हणजे दान आहे असा अर्थ आपल्या देशात घेतला जातो, पण मतदान हा आपला अधिकार आहे, तो दान नव्हे. आणि दान हा शब्द त्याला जोडल्यामुळे त्याला धार्मिक स्वरूप आलेलं आहे. आणि म्हणून धर्मातलं जे दुसरं दान आहे ते दानाचा सुद्धा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून धार्मिक दृष्टीने मंदिरांना आम्ही दान देतो, ते दान प्रत्यक्ष कुठं जातं हा मोठा प्रश्न आहे. आणि मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकणारे लोक जे आहेत ते कोण आहेत? ते आहेत ओबीसी, SC, ST आणि मंदिराच्या कमिटीवर असलेले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे लोक आहेत, म्हणजे त्या पैशाचा लाभ घेणारे. आणि 15% लोकांना आपल्या दानाचा फायदा होतो. आणि हे दान देवाला जातच नसेल तर आपल्या धार्मिक जीवनातलं ह्या दानाची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. आणि ह्या धार्मिक दानाची जर चिकित्सा आम्ही करू शकलो की ज्या देवाला आम्ही दान देतो, श्रद्धेने देतो आणि ते देवापर्यंत जातच नाही आणि त्याच्यावर दुसरेच लोक जगतात आणि त्या पैशाचा उपयोग करून लोकशाहीमध्ये सुद्धा मतदानाचा उपयोग करून आपल्यावर सत्ता गाजवतात, ही जर प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आम्ही समजून घेतली तर आपल्याला
फुले शाहू आंबेडकरांची चळवळ समजली असं म्हणता येईल, किंवा बुद्ध, चार्वाक आणि महावीर यांचं तत्वज्ञान कळलं असं होईल. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी या धार्मिक आणि मंदिर व्यवस्थेवर, यज्ञ व्यवस्थेवर हल्ला चढवलाय. कारण भारतीय माणसाला मूर्ख बनवण्याचे प्रयोग या धार्मिक प्रथांनीच सुरू केलेत आणि त्याचा परिणाम आज लोकशाहीवर झालाय. आणि जशी आम्ही मंदिरातल्या दानपेटीवर जी अंधश्रद्धा ठेवली की हे पैसे देवालाच जातात, ही जी अंधश्रद्धा आहे, कुठलेही पैसे देवाला जात नाहीत. कारण का, देव ही गोष्ट अस्तित्वातच नाही. याच पद्धतीनं जी आमची लोकशाही आहे, ते लोकशाहीच्या मतपेटीतलं मतदान हे सरकार जे निवडून यायला पाहिजे ते निवडून येत नाही. कारण चुकीच्या माणसांना हे मतदान जाते असा लोकांचा संशय आहे आणि तो सत्य आहे. आणि या सत्य शोधण्याचा प्रकार मार्करवाडीत झाला आणि म्हणून हा प्रयोग देशातला ऐतिहासिक प्रयोग आहे. आणि म्हणून लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक गावात अशा प्रकारचं मतदान आपण घेतलं पाहिजे. जर तुम्हाला आपल्या समाधानासाठी घ्यायचं असेल तर फार मोठा गवगवा करायचे कारण नाही. पोलीस स्टेशनला पत्र देऊन मोठ्या वकिलांच्या मार्फत हे सांगायला पाहिजे की लोकवर्गणी काढून आपलं गाव मोजलं, गावठाण मोजणं, गावाचं नियोजन करणं हा जसा नागरिकांचा अधिकार आहे, प्रत्येक गोष्ट सरकार करू शकत नाही. त्याच पद्धतीनं आम्ही आमचं मतदान कोणाला देतोय हे आपापसामध्ये समजून घेण्याचा, सत्याचा जो शोध आहे तो घ्यायचा लोकांना अधिकार असला पाहिजे. याविषयी विधानसभेत चर्चा झाली पाहिजे, लोकसभेत चर्चा झाली पाहिजे. जर असा अधिकार जर सरकार लोकांना नाकारत असेल तर आमचे जे सगळे अभिव्यक्तीचे अधिकार आहेत ते आम्हाला राहणारच नाही. आणि म्हणून मला माहिती आहे स्वतःला की 2 वेळा लोकसभा लढून मला काय लोकसभेच्या सभागृहात जाता येत नाही, परंतु जनतेच्या सभागृहात सोशल मीडियावर मी बोलू शकतो. उद्या या बोलण्यावर जर कोण बंधन आणत असेल तर ही लोकशाही धोक्यात आली असं समजून जा. आणि म्हणून आपणही बोललं पाहिजे, मार्करवाडीला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि म्हणून ज्याला प्रत्यक्ष प्रमाण नाही ते लोकांनी का मानावं. आणि म्हणून तुम्हाला 2500 वर्षापर्यंत आपल्या देशाच्या इतिहासात घेऊन जातो की ज्याला प्रत्यक्ष प्रमाण नाही ते सत्य आहे असं मानू नका, असं चार्वाकांनी म्हटलेलं आहे. आणि चार्वाकांच्या बरोबरीचंच म्हणणं बुद्ध आणि महावीरांचं होतं. कारण या लोकांनी वेद प्रामाण्य नाकारलं. म्हणजे वेद हे ब्राह्मणांनी लिहिले होते आणि ते सांगत होते की हे देवानी लिहिलेत, वेद हे अपौरुषे आहेत अशा प्रकारचे ते सांगत होते. परंतु वेद हे माणसानेच लिहिलेत. अत्यंत स्वार्थी वचनं या वेदांमध्ये आहेत. माझ्याच शेतात पाऊस पडला पाहिजे, माझ्याच गायीला दूध आलं पाहिजे, दुसऱ्याच्या शेतात पाऊस नाही पडला पाहिजे, असल्या भिकार प्रार्थना या वेदांमध्ये आहेत. आणि म्हणून बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांनी सांगितलं की वेदांनी सांगितलेला देव, वेदांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे विशिष्ट लोकांसाठी फायद्याचं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी फायद्याचं असेल तर ते वेद आम्ही नाकारतो आणि प्रत्यक्ष प्रमाण आम्ही मानतो. देव जर आम्हाला जाणवत नाही, देव जर आम्हाला दिसत नाही तर असा आभासी देव आम्ही का मानायचा. स्वर्ग कुणीच पाहिला नाही, तो मेल्यावर मिळतो, मेल्यानंतर काहीच दिसत नाही, देह मातीत जातो, डोळ्यांची दृष्टी आणि इंद्रियांची शक्ती संपून जाते. प्रेत झाल्यानंतर तुम्हाला स्वर्ग काय कळणार आणि नरक काय कळणार. आणि आत्म्याचं सुद्धा तसंच आहे, आत्मा कधी पाहिला नाही. म्हणून स्वर्ग, नरक, आत्मा हे जे खोटं तत्वज्ञान आहे हे बुद्ध, चार्वाक, महावीर यांनी त्यावेळी नाकारलं. आणि आज लोकच म्हणतात की ईव्हीएमचं मतदान कुठं गेलं याचा प्रत्यक्ष पुरावाच नसेल तर आम्ही ते का मानावं. आणि या संशयापोटी घटना घडलेली आहे. आणि म्हणून ही घटना साधी घटना नाही. या देशातल्या वेद नाकारणाऱ्या, चमत्कार नाकारणाऱ्या, देव नाकारणाऱ्या आणि आता ईव्हीएम नाकारणाऱ्या लोकांचा हा तत्वज्ञानाचा विजय आहे. ह्याची मांडणी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला पाहिजे. जर भारतीय लोक यामध्ये यशस्वी प्रयोग करण्यात यशस्वी झाली तर आपल्या देशामध्ये विज्ञानाची सुरुवात होईल. प्रश्न विचारण्याची, तर्क करण्याची आणि संशय घेण्याची वृत्ती ही वाईट नाही तर माणसाची संशोधक वृत्ती आहे. आणि यातूनच जगामध्ये वेगवेगळे गॅलिलिओन सारखे, न्यूटन सारखे शास्त्रज्ञ तयार झाले. आमच्याकडे मात्र बुवा बापू झाले आणि यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, अश्लीलता केली आणि आज आसाराम बापूंसारखे लोक तुरुंगात सुद्धा आहेत. आणि हे देव करत होते, लोकांना देवाच्या नावाने पैसा जमवत होते आणि असा प्रचंड पैसा आपल्या देशामध्ये आहे. आणि अशा प्रकारचं प्रचंड मतदान आता उद्या जो शपथविधी होतोय त्याला पडलेला आहे. आणि याच्या पाठीमागं हे अशा प्रकारच्या मतदानावर लोकांचा संशय असताना शपथ घेणारे जे लोक आहेत त्याचा आनंद तेच घेऊ शकतात की जे सत्य नाकारतात.
आणि म्हणून आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचा राजकीय लोकांवरचा जो अविश्वास आहे, तो अविश्वास असताना कोणत्या अर्थाने सत्याची शपथ घेणार हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या सामान्य नागरिकांना उद्याचा जो सरकार आहे ते बुद्धीच्या दृष्टीने पटलेलं नाही, हे वास्तव आहे. काय थोडीफार लाज असेल तर माणूस विचार करतो की सामान्य माणसं तर विरोधक नाहीत. विरोधक तुमचे असतील शरद पवार, उद्धवजी ठाकरे असतील किंवा नाना पटोळे काँग्रेसवाले असतील, पण सामान्य माणसाच्या मनात हा जो संशय आहे तो संशय सरकारने दूर केला पाहिजे. उद्याच्या शपथविधीचं भाषण आहे ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार यांनी लोकांचा हा संभ्रम किंवा संशय दूर करणारं भाषण करावं अशी विनंती मी आता करतोय. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला बोललो की आपल्या देशामध्ये मोदी लाट आहे म्हणून लोक जिंकून आली. तर मोदी लाट वगैरे म्हणजे एखाद्या नेत्यांविषयी प्रचंड श्रद्धा किंवा विभूती पूजा ठेवणं हे लोकशाहीला घातक आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाही निर्मात्याने सांगितलं होतं. कोणाशी दैवी भाव किंवा त्याच्याविषयी देवत्व ठेवणं म्हणजेच तुमचं स्वतःचं मत आहे, जो अभिव्यक्ती तुमची आहे, संशय घेणं आहे किंवा तर्क करणं आहे, ते तुम्ही त्याच्या पायाशी पूजा करून त्याला देव ठरवून त्याला विभूती पूजा करून त्याचा मोठा दर्जा वाढवून तुम्ही लोकशाही नाकारता. आणि लोकशाहीमध्ये सतत सरकारच्या विषयी विरोधी पक्षानं लोकांच्या वतीनं प्रश्न विचारणं हे लोकशाहीसाठी गरजेचं आहे. आणि ते प्रश्न विचारणं थांबलं तर लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणूनच ही जी निवडणूक आहे, ज्या पद्धतीनं ईव्हीएमच्या वर संशय आहे आणि असा संशय असताना हे सरकार निवडून आलेलं आहे आणि सरकार एवढ्या पाशवी मतांनी निवडून आलंय की विरोधी पक्ष शिल्लक नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चोरी झाल्याचं स्पष्ट दिसतंय की चोराने जी चोरी केलेली आहे त्यांनी पुरावा ठेवलेला नाही, म्हणजे अत्यंत कल्पकतेने केलेला आहे. विरोधी पक्षच राहिला नसेल तर एवढी काही महाराष्ट्राची लोक खुळी नाहीत आणि विरोधी पक्षाला मानणारी लोक आहेत किंवा सत्ताधारी पक्षाच्या जी चुकीची कामं आहेत त्याच्याविषयी राग व्यक्त करणारे आहेत. आणि म्हणून हा सगळा एकंदरीत परिणाम आहे. तो परिणाम हा जर आपण असं कोणाला देव मानत असू, म्हणजे आता असं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देव आहे, तर त्यांना देव मानणारे काही लोक असतील तर निश्चित हा लोकशाहीचा अपमान आहे, पराभव आहे. कारण अशा प्रकारची विभूती पूजा म्हणजे आपले हे जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा कोणी ईश्वरी अवतार वगैरे मानत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. लोकशाही ते बसत नाही. आणि म्हणून मोदी लाट आणि ब्राह्मणी पावित्र्य, ब्राह्मण हे पवित्र असतात आणि धर्म पावित्र्य या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. याच्यापैकी कोणी पवित्र आणि त्यांचं पावित्र्य किंवा श्रद्धेला कारण होत असेल तर ते लोकशाहीचं अपयश आहे. आणि म्हणून लोकांनी तर्क केले पाहिजेत. लोकांनी एखाद्या घटनेबद्दल संशय व्यक्त केला पाहिजे. एखादा खून झाला तर तो कोणी केलाय, आणि पण आरोपींकडे संशयाने बघतो आणि शोध घेतो. सत्यापर्यंत जायचा पोलीस प्रयत्न करतात आणि त्यासाठी पुरावे शोधतात आणि मग सत्यापर्यंत जाता येतं. या पद्धतीने लोकांनी तर्कच करायचं नाही. आता आम्ही निवडून आलो तर आनंदोत्सव साजरा करा, अशा प्रकारचं म्हणणं जर सरकारचं असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून ईव्हीएम यंत्रावर सुद्धा अंधश्रद्धा नको. कारण ईव्हीएम करेल तो न्याय करेल ही मोठी अंधश्रद्धा. म्हणजे मगाशी मी सांगितलं चार्वाक, बुद्ध, महावीर यांनी देव, यज्ञ किंवा चमत्कार, स्वर्ग, नरक हे जसे नाकारले, तसं पृथ्वीवर आता ईव्हीएम ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धेविरुद्ध मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण सांगेन की असं यंत्रावर विश्वास ठेवून जर निवडणुका होत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या द्वारे याच्यावर काय करता येईल का पाहायला हरकत नाही. आणि म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला कसली भीती सरकारला आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता काही लोक सांगतात की बॅलेट पेपरवर घेतले तर 2-2, 3-3 दिवस, 8 दिवस सुद्धा मतं मोजायला जातील. जाऊ द्या ना. म्हणजे एक माणसाचं मत, सामान्य माणसाचं मत किती महत्वाचं आहे हे मी सांगणं चुकीचं आहे. कारण आज मी ते माझं मत व्यक्त करतोय, सरकारच्या विरोधी हे मत मी व्यक्त करतोय. सरकारला आवडणार नाही. मला माहित आहे उद्या शपथविधी आहे तर फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आवडणार नाही की आम्ही आता मुख्यमंत्री होतोय, उपमुख्यमंत्री होतोय, तर तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजे. तुम्हाला आमच्या शुभेच्छाच आहेत. व्यक्तिगत जीवनात, सार्वजनिक जीवनात माणूस म्हणून तुम्हाला आमच्या कायम शुभेच्छा आहेत. परंतु लोकांना मूर्ख बनवून तुम्ही जर हा विजय घेतला असेल तर मी पण 2 वेळा लोकसभा हरलेलो आहे.
आणि मला माहित आहे की मला काय मतदान अगदी 10 लाख वगैरे झालं नसेल, पण जे काय मतदान झाले त्या मतदानामध्ये तुम्ही हिशोबात ईव्हीएम यंत्र चुकलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जो हिशोब आहे तो चोख झाला पाहिजे. जसा चेकमध्ये 1 लाखाच्या चेकमध्ये 1 रुपया पडला तर चेक बाउन्स होतो, त्याच्या पद्धतीने निवडणूक बाद व्हायला पाहिजे, पण अशी होत नसेल तर संशय तुम्ही निर्माण करतायत. आणि म्हणून निवडणूक झाल्यानंतर 10 दिवस झाले तरी तुम्ही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देऊ शकला नसाल, तर मग ते ईव्हीएमच्या फास्ट मोजणीचा संदर्भ तुम्हाला देताच येणार नाही, कारण तुम्हाला लोकांविषयी काही घेणे देणं नाही. आणि म्हणूनच खरं म्हणजे मग तुम्ही एवढे तत्पर आहात, तर ज्या दिवशी मतदान झालं त्याच मतदार केंद्रात लाईव्हली कळलं पाहिजे की एवढ्या वेगाने, जसं क्रिकेटची कॉमेंट्री असते त्या पद्धतीने लगेच निकाल जाहीर झाले पाहिजे. तुम्हाला 2 दिवस कशाला पाहिजे? तिथे तात्काळ मतमोजणी. बाबा आता समजा बेलापूर मतदारसंघ आहे, तिथे समजा 2,000 मतदान आहे, तर कुठल्या पक्षाला किती मिळले तिथल्या तिथे जाहीर करून टाका तुम्ही. असं पण करू शकता, किंवा ते कनेक्ट असेल तर लगेच जाहीर झाले. 2 दिवस कशाला घेतात? आणि नंतर जे काही लाखांमध्ये मतदान आता वाढलंय याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही, किंवा त्याच्याविषयी पत्रकार परिषदा हे निवडणूक आयोग घेत नाहीत. आणि म्हणून यामध्ये आता ईव्हीएमचं समर्थन करण्यासारखं कुठलंच हे अधिकार किंवा तत्व निवडणूक आयोग आणि सरकारकडे पण राहिलेलं नाही. आणि म्हणून निवडणूक आम्ही का जिंकलो याची कारणं देण्यासाठी जो प्रपोगंडा केलं गेलं, किंवा आपल्याला माहित आहे की आपल्याला पूर्वी एखाद्या स्त्रीचा नवरा वारला की तिला सती द्यायचे, म्हणजे तिला चितेवर ठेवून त्या नवऱ्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवून तिला त्या अग्नीमध्ये जाळून काढायचे. आणि त्या स्त्रीचा ज्या वेदना आहेत, तिचा जो आक्रोश आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून जोरजोरात ढोल ताशे वाजवले जायचे आणि तिला जिवंतपणे जाळायचे. हा प्रकार याच देशात या धर्माने आमच्या स्त्रियांच्या विरोधी केला. त्यांचा आक्रोश बाहेर येऊ दिला नाही. आणि हे बाहेर येऊ देऊ नये म्हणून जे ढोल ताशे वाजवतात तो जो प्रकार आहे धार्मिक लोकांचा, त्याची तुलना मी ह्या लाडकी बहीण योजनेशी करतो, की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिले. खरं म्हणजे हे मोठं गुन्हा आहे की निवडणुका डोळ्यावर समोर लाडक्या बहिणींना रोख पैसे देणं, याच्यावर टीएन सेशन असते तर निश्चित कारवाई झाली असती, पण या निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. सरकारला विकला गेलेला हा आयोग आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचा उद्देश हा निवडणुकीत मतदान मिळवणं असेल तर पैसे देऊन, लाच देऊन हे मतदान झालेलं आहे. पण लाडकी बहिणींना सुद्धा पैसे दिले असले तरी तेवढं मतदान जिंकण्या इतकं होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. परंतु जिंकण्याला काहीतरी कारणं दिसली पाहिजेत, ती नैसर्गिक वाटली पाहिजेत, म्हणून ही योजना आणली गेली. त्याच पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं. बटेंगे तो कटेंगे, म्हणजे मुसलमानांची भीती हिंदूंना दाखवून त्यांना संभ्रमात त्यांच्या मतदानाला प्रभावित करण्याचा प्रकार इथे झाला. हे सुद्धा निवडणूक आयोगाच्या दृष्टीने गुन्हा आहे, न्यायालयाच्या दृष्टीने गुन्हा आहे. आणि म्हणून त्याचबरोबर पैशाचा वापर प्रचंड झाला. म्हणजे निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले गेले आणि मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्ट जे आहेत पुलांची किंवा मेट्रोची किंवा विमानतळाची उद्योगपतींना देताना त्यांच्याकडून पैसे घेतले गेले आणि ते पैसे या निवडणुकीत वापरले गेले. आणि हे पैसे देशातला प्रमुख पक्ष आहे भाजप, त्यांच्या वाट्याला जास्त आले, काँग्रेसकडे कमी आले. आमच्यासारख्या अपक्ष उमेदवारांना अशा प्रकारची मदत कुठलाच उद्योगपती करत नाही. मग त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हा अन्यायच आहे. आणि म्हणून पैशाच्या विषमतेने, म्हणजे आपल्या देशात पुन्हा एकदा बाबासाहेबांचं वाक्य सांगतो की बाबा देशामध्ये आर्थिक समानता नाही, आम्ही भूमिहीन लोक आहोत, आम्ही अल्पभूधारक आहोत. आणि 100 एकर 1000 एकरवाले या निवडणुकीत आमदारकीला खासदारकीला उतरतात, 100 कोटीवाले उमेदवार उतरतात आणि तेच जिंकून येतात. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये फसवणूक इतकी मोठी आहे, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, धार्मिक विषमता एवढी मोठी आहे की मागासवर्गीय यामध्ये निवडूनच यायला नको, आले तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य येतील, ते धर्माचे मनुस्मृतीय लाडके आहेत. आणि म्हणून लोकांना संभ्रमात टाकून ही निवडणूक झालेली आहे. आणि तरी सुद्धा निवडणूक आयोग गप्प का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून लोकांच्या जीवनामध्ये बुद्ध, चार्वाक, महावीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चिकित्सक बुद्धी आणि विज्ञानवाद आल्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून लोकशाही यशस्वी होण्यासाठी हे जे तत्वज्ञान आहे, हे आता लोकांना, जे बहुसंख्य हिंदू आहेत त्यांना असं वाटतं की बाबा नाही, हे राजाराम पाटील आमच्या धर्माच्या विचारधारेच्या विरुद्ध बोलतात. परंतु आपली जी धार्मिक अंधश्रद्धा आहे, म्हणजे श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, ही चुकीची पद्धत आपल्या देशात सांगितलेली आहे. खरं म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यालाच
नवीन गोष्टी कळत असतात, नवे शोध लागतात. जगामध्ये विज्ञानवादाचा प्रचार प्रसार झाला त्याला कारण तिथल्या धर्मव्यवस्थाला, म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू असतील त्यांना किंवा मुस्लिम असतील त्यांना चॅलेंज करणारी लोक होती आणि त्यांना चॅलेंज केलं, पृथ्वी गोल आहे की सपाट आहे, असे अनेक प्रश्न. फळ वरून आकाशातून खालीच का पडते, गुरुत्वाकर्षणाचा नियम काय, असे प्रश्न त्या पाश्चात्य जगात निर्माण केले आणि म्हणूनच तिकडे विज्ञानाचा शोध लागला. तर आपल्या देशात सुद्धा अशाच प्रकारचा विज्ञानवाद आपल्याला आश्चर्य वाटेल की चार्वाकने मांडला. त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष प्रमाण नसेल तर ते खरं मानू नका. आता ईव्हीएमला हाच प्रॉब्लेम आहे, आम्ही बटन दाबलं, ते मतदान नक्की कोणाला गेलं हे कळायला काहीच मार्ग नाही. आणि म्हणून लोक आता म्हणतात की बॅलेट पेपरवर मतदान घ्या, तिथे आमचं नाव, मतदान क्रमांक सगळं असतं, त्याची एक पावती निवडणूक आयोगाकडे आणि एक आमच्याकडे, आणि या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र मोजा. आजही व्हीव्हीपॅटचे मतं आहेत, ती जर त्याच्यावर नाव नोंदणी करून ती मोजली तर सत्य कळू शकतं. आणि म्हणूनच आपल्याकडे माहित आहे की बाबा जरी आता सरकारने म्हणजे नरेंद्र मोदींनी सांगितलं की बाबा सगळे आर्थिक व्यवहार आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पेटीएमने वगैरे करा, परंतु सामान्य माणसाला नोटच लागते किंवा नाणीच लागतात. हे सगळ्यांनाच आता शक्य नाही, तरी सुद्धा भाजीवाले वगैरे आता पैसे ट्रान्सफर करायला लागलेत. पण लोकांना प्रत्यक्ष नोटा लागतात. आणि निवडणुकीत आपण पाहिलं असेल की सगळे आर्थिक व्यवहार हे या पद्धतीने करा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने, किंवा तुम्ही त्याला काय शब्द वापरा काय असेल तो, पण प्रत्यक्ष 5-5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडेंसारखे लोक आपल्याला सापडले किंवा हजारो कोटी या निवडणुकीत आपल्याला वाटले गेले. हे कागदावर नसलेलं सत्य लोकांना व्यवहारात माहित आहे. मग प्रत्यक्ष नोटा का वापरल्या गेल्या, म्हणजे असं पैसे मनी ट्रान्सफर पद्धतीने मतदारांना का केले गेले, नोटाच का, 2,000 रुपये, 5,000, 10,000 का वाटले, कारण प्रत्यक्ष व्यवहारात ह्या नोटाच आहेत. त्याच पद्धतीनं जर तुम्ही लोकांना समर्पित करणारी प्रत्यक्ष नोटा वाटता तर निवडणूक ही बॅलेट पेपरवर का नको, हा साधा लोकांचा प्रश्न आहे, खेड्यातल्या लोकांचा प्रश्न आहे. आणि खेड्यातल्या लोकांची बुद्धी ही प्रामाणिक बुद्धी आहे, ते खोटं बोलत नाहीत, सत्य बोलतात. आणि म्हणून आपल्याकडे 2,500 वर्षापूर्वी चार्वाकांनी सांगितलं ज्याला पुरावा नाही ते मानू नका. म्हणजे देवाचा कुठलाही पुरावा नसेल तर ह्या दगडामध्ये देव आहे हे तुम्ही कशाला मानता. त्यापेक्षा तुम्हाला देव मानायचंच असेल तर आपल्या आईवडिलांना माना, आपल्या नातेवाईकांना माना, मित्रांना माना, की जे तुम्हाला प्रत्यक्ष जीवनामध्ये संकटामध्ये मदत करतात, तुमचे गुरु होतात. तुम्हाला आई लहानपणापासून म्हातारं होईपर्यंत अन्न देते, कपडे धुवून देते, सगळं संगोपन करते. मग देवाला नमस्कार करायची गरजच नाही, तुम्ही आईला नमस्कार करा. हा साधा विषय प्रत्यक्ष प्रमाणाचा, म्हणजे आकाशातले देव आहेत आणि ते तुमच्यावर कृपा करतात, ही अंधश्रद्धा झाली. आपले आई वडील, आपले नातेवाईक हे प्रत्यक्ष दिसतात आणि त्यांना तुम्ही सन्मान द्या. अशा प्रकारचा वास्तवविचार चार्वाक आणि बुद्ध आणि महावीर यांनी सांगितला. आणि या निमित्ताने आपण त्याचा अभ्यास करा, कारण आज जे घडतं ही ईव्हीएम ही अंधश्रद्धा आहे. जसा देव इथे आणि धर्म सांगितला गेला, ह्या धर्मानी, मंदिरांनी, देवदेवतांनी आपली फसवणूक केली. आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की ही देवळं जी आहेत ही भटजी लोकांची उपजीविकेची साधनं आहेत. आज राजकारण हे सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या उपजीविकेचं साधन झालेलं आहे. आणि ते नसेल तर त्यांनी सांगावं की बाबा आमचा हा उद्योग आहे, आम्ही शेतामध्ये नांगर धरतो, आम्ही प्रामाणिकपणे शेती करतो. आणि आपले मुख्यमंत्री तर गावाला जातात, शेती करताना दाखवतात, त्यांचे अनेक फोटो येतात, मला आनंद वाटतो. पण हे ठीक आहे शेती वगैरे, पण एवढा पैसा, म्हणजे 50 खोके आणि ओके, हे जे आता सत्य बाहेर आले, लोकांना कळते, तुम्ही निवडणुकीत पण प्रचंड पैसे वाटलेत, अशा प्रकारचे लोकांचं म्हणणं, हे पैसे हे शेती करण्यातून येतात का, म्हणजे दुसऱ्याला पैसे देण्यात इतके पैसे शेतीमध्ये मिळतात का, आणि असे मिळत असेल तर शेतकरी आत्महत्या का करतात, हा मोठा प्रश्न आहे. आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासारखा त्यांच्या गावाला शेतीतून एवढा पैसा येत असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या थांबतील. पण हे धादांत खोटं आहे, हे दाखवण्याचे विषय आहेत. आणि म्हणून आता निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वर कोणाचाही विश्वास नाही. हे विश्वास देण्याचं काम येत्या 5 वर्षात जर सरकारने केलं तर निश्चितपणे लोकशाही यशस्वी झाली असं होईल. आणि म्हणूनच जीवन यशस्वी व्हायचं असेल तर आज सुद्धा माणसाकडे चिकित्सक बुद्धी पाहिजे. त्यांनी एखाद्या घटनेकडे संशय घेतलाच पाहिजे आणि संशय घेऊन त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. पोलिसांकडे ही वृत्ती नसेल की गुन्हेगाराचा शोध घेताना ते आरोपींच्या विषयी प्रश्न त्यांनी विचारले नाहीत, त्यांच्याविषयी संशय घेतला नाही, शोध घेतला नाही, पुराव्यासाठी विज्ञानवादी दृष्टी त्यांच्याकडे नसेल तर पोलिसांना गुन्ह्याचा तपास लागणं अवघड आहे. याच पद्धतीनं
आज गुन्हा घडलेला आहे. एवढं मोठं मतदान महाराष्ट्र शासनाला जे झालेलं आहे त्याच्यावर कुणाचाही विश्वास नाही. विरोधी पक्षाचं सोडून द्या, विरोधी पक्ष नेहमीच बोलत असतात, परंतु विरोधी पक्षाच्या बुद्धीची सुद्धा मी कीव करतो, कारण तुमचा पराभव झालेला आहे. हा पराभव केवळ ईव्हीएमने नाही केलाय, तर तुम्ही या देशातला बुद्ध, चार्वाक आणि महावीर यांचा जो विज्ञानवाद आहे किंवा तर्क आहे, लॉजिक आहे, हे सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून आता निवडून आलेले लोक म्हणतात की निवडून यायच्या अगोदर तुम्ही बोलला नाही, तुम्ही हारलात म्हणून बोलताय. आणि म्हणूनच या सगळ्यांनी ही जी अंधश्रद्धा आहे निवडणुकीतली पोचलेली आहे आणि आता पराभव झाल्यानंतर ते बोलतात, परंतु याचा सगळ्यात मोठा त्रास गरीब आणि सामान्य माणसाला होणार आहे. आणि म्हणून एकतर्फी नोटबंदी नरेंद्र मोदींनी केली, लोकशाहीची पद्धत आहे त्याचा विचार केला नाही. आणि म्हणून नोटबंदीच्या नंतर जी मंदी आली त्याचा त्रास लोकांना होतोय. आणि या मंदीचा फायदा घेऊन पैशांचं वाटप झालं, लाडकी बहीण योजना आणली गेली आणि गरीब असलेली जनतेने, भुके कंगाल झालेल्या जनतेने शेवटी आपल्याला हे प्रचंड असं मतदान इथे केल्याचं दिसतंय, पण ते सगळे आभास आहेत. आणि म्हणून मी ते सुनील वाघपंजे आमचे भाऊ आहेत, त्यांनी संदेश दिलाय, जागृतीचा दिवा सतत तेवत ठेवा. आणि हा जागृतीचा दिवा आहे. भगवान बुद्धांनी यांना असं म्हटलेलं आहे की तुमच्या घरी लाईट बाहेर किती तुम्ही दिवाळी असेल किंवा काय यातलं लावा किंवा नका लावू, परंतु उद्या सुद्धा लाईट लागतील. म्हणजे उद्या शपथविधीला प्रचंड प्रमाणात खर्च सरकार करते, परंतु आपल्या मनातला जो ज्ञानाचा दिवा आहे तो तुम्ही जागा ठेवा. त्याला भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की अत्तदीप भव, तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक व्हा. आणि याच तत्वाने मी आता बोलतोय. सन्माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्या होतील किंवा एकनाथराव शिंदे होतील किंवा अजित पवार होतील, कोणी हो, त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु लोक एवढी निर्लज्ज नाहीत, लोक एवढी मूर्ख नाहीत, लोक एवढे बावळट नाहीत किंवा आम्ही सगळे तुमचे मामा पण नाही. तर तुम्ही आम्हाला कोणालाही मामा बनवू नका. लोकांच्या मनात तुमच्या विजयाविषयी शंका आहे आणि शंकेला उत्तर आपण द्यावं ही नम्र विनंती आहे. आणि म्हणून स्वर्ग, नरक, मोक्ष, मुक्ती ही सारी फसवणूकच आहे. भारतीय माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं एकतर्फी सरकार आलंय, याला नशीब किंवा प्रारब्ध जबाबदार नाही. तर आम्ही ज्या अंधश्रद्धा आपल्या व्यक्तिगत जीवनात पोहोचल्यात, आम्ही सुद्धा देवाला नवस बोलतो, देव आहे असं मानतो, स्वर्ग आहे असं मानतो, नरक असं आहे मानतो. आपले आई वडील मेल्यानंतर किंवा आजी आजोबा स्वर्गातच जातात म्हणून भटजींना आम्ही पिंडदान करतो. ते पिंडदान सुद्धा फसवं होतं, त्याचं स्वर्ग वगैरे काय नाही, आकाशात देव वगैरे नाही. माणूस जिवंत असताना त्यांना काहीतरी द्या आणि मेल्यानंतर शक्यच नाही, ते भटजी घेऊन जातात. याच पद्धतीनं आमच्या हे ईव्हीएमद्वारे जे मतदान आहे तसं पिंडदान भटजी घेऊन जातात. ते भटजींनी तर नेलं नाही ना, हा प्रश्न आहे. आणि म्हणून भारतातल्या भटजींनी केलेली जी फसवणूक आहे याची चर्चा झाली पाहिजे. आणि मी आता एका ज्योतिषाचा आज व्हिडिओ पाहिला की ब्राह्मण लोक हे बुद्धीच्या जोरावर जगतात आणि जोपर्यंत त्यांच्याकडे बुद्धी आहे तोपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार आणि त्यांचं अस्तित्व संपलं तर जगाचं अस्तित्व संपलं, अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. परंतु मला सगळ्या या देशातल्या ब्राह्मणांना माझी विनंती आहे की तुम्ही देव आहे हे सिद्ध करून दाखवा, स्वर्ग आहे हे सिद्ध करून दाखवा, किंवा नासाच्या लोकांनी पण सांगावं की स्वर्ग आकाशात आहे, विमानातून प्रवास करण्याच्या लोकांना सांगावं, नरक आहे हे सांगावं. हे जर खरोखर अस्तित्व असेल तर लोकांना एकदाच सांगा. आणि याच पद्धतीनं आता लोकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम हे सत्य मतदान असेल तसं सांगा, नाहीतर मग ईव्हीएम मध्ये मतदान झालं याच्या चिठ्ठ्या दाखवा, बाबा भाजपला किती पडलं, काँग्रेसला किती पडलं. प्रत्यक्ष पुरावा द्यायला तुम्हाला भीती कसली? आणि म्हणून हातच्या कंकणाला आरसा कशाला, अशा आपल्याकडचं मन होती. परंतु ही जी वास्तव पद्धत आहे, शोध घेण्याची पद्धत, आम्ही सगळ्या हिंदू लोकांनी किंवा भारतीय लोकांनी सोडलेली आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेच्या लोकांची फसवणूक होते. आपल्याला माहित आहे, देवाला आम्ही नवस बोलतो की बाबा मला असं, बाबा चांगली 4 चाकी गाडी आली तर असं मी अर्पण करेन, परंतु झाली नाही तर मग तुमचा दोष होता, झाली तर मग ते देवाचं यश आहे, असं ज्योतिषी सांगत असतात किंवा भटजी सांगत असतात. आणि अशा ज्योतिषांच्या अंधश्रद्धेवर आम्ही जगलो. पण याच देशामध्ये या सगळ्या शक्यता, या सगळे चमत्कार नाकारणारे लोक होऊन गेले. आणि मी आता चर्चेच्या समारोपाला सांगतोय की 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून गेले, महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यासाठी अनेक लोक तिथे एकत्र येणार आहे. हा जो महामानव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संविधान लिहिलं, त्यांनी संविधान लिहिताना सांगितलं की या देशाचं संविधान वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारतीय लोक आम्हाला स्वीकारतोय. कुठल्याही धर्माच्या, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या देवांचा त्यांनी उल्लेख टाळला. कारण हे सगळं जे आहे
हे त्यांना सांगायचं आहे की या देशातली माणसं आहेत तीच सत्य आहे, या देशातले मतदार आहेत तेच सत्य आहेत. ईव्हीएमला सत्य तुम्ही ठरवू नका. ईव्हीएम मशीन सत्य आहे आणि मतदार खोटे आहेत, हा जो संभ्रम इथे निर्माण झाला आहे. आणि म्हणून आज जे घडतंय त्या मार्करवाडीत त्या अशिक्षित ग्रामीण लोकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी सत्यापर्यंत जाण्यासाठी खूप मोठा चांगला प्रयत्न केला, संघर्ष केला आणि संघर्ष पोलिसांनी हाणून पाडला. आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ती देशातली क्रांतिकारी घटना आहे. प्रबोधनाची, विज्ञानाची चळवळ थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. आपल्या लोकशाहीचं हे अपयश आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस, तर मगाशी मी व्हिडिओ एका ब्राह्मणाचा पाहिला की कुळ कायदा आला आणि ब्राह्मणांच्या जमिनी काढून घेतल्या, पण आम्ही जमिनीला महत्व देत नाही, आम्ही बुद्धीला देतो. परंतु कुळ कायदा काय आहे की हजारो वर्ष धर्माच्या आधारावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी शूद्र, अतिशूद्रांना जमिनीचा मालकी अधिकार नाकारला. जे शेतामध्ये नांगर धरत होते, ते शेतामध्ये जमीन कसत होते, पेरणी करत होते, वर्षभराचं पीक घेत होते, त्याच्या वाट्याला पिकच नाही आणि जो शेतात जात नाही, घरी बसून खातो, ऐत खाऊ आहे, त्याला जमिनीचं मालक पेशवाईच्या काळात बनवलं गेलं होतं. मनुस्मृती नियमानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसेल त्याची जमीन हा कायदा आणून सामाजिक न्याय केला. माझं म्हणणं आहे की ब्राह्मणांना की तुम्ही सामाजिक न्यायाचे जर विरोधक असाल तर तुम्हाला सत्ताधारी होण्याचं काही कारणच नाही. कारण आमच्या देशानं जी लोकशाही स्वीकारली, जे 85% लोकांना अधिकार नाकारले, त्यांना न्याय देण्यासाठी. आणि म्हणून आजच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की निवडून तर आम्ही आलो, पण ही फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही निवडून आलेले आहेत हे संशयातून आलेले आहेत, ईव्हीएमद्वारे आलेले आहेत. आणि आता लोकांना तुमच्यावर जी जबाबदारी आहे ते लोकांशी जर तुम्ही अन्यायाने वागलात तर आता काय निवडणूक ईव्हीएमद्वारे झाली ती झाली, पण प्रत्यक्ष लोक जे रिॲक्ट होतील त्यासाठी यंत्राचा उपयोग नाही करणार, ते प्रत्यक्ष आपले हात, पाय, आपली बुद्धी, डोळे याचा वापर करतील. आणि हा सामान्य उग्र झालेला माणूस, त्याला तुम्ही शांत कसं करणार? त्यासाठी कुठलीही मशिनरी जगामध्ये उपलब्ध नाही. कारण माणसाच्या बंडापुढे, माणसाच्या संतापापुढे त्याचं समाधान होईपर्यंत तुम्ही त्याला शांत करू शकत नाही. आणि म्हणून देशामध्ये अनेक ठिकाणी ही युद्ध भडकलेली दिसतात. याचं कारण ही जी माणसाच्या मनाची अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता यांनी पेरली, त्यांच्या वाट्याला ती अस्वस्थता गेलेली आहे. आणि म्हणून मी सकाळीच, माझे एक शिक्षक होते आदरणीय तरटे सर, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. तर त्यांनी मला शुभेच्छा देताना सांगितलं की बाबा एवढ्या वर्षांनी तुम्ही माझी आठवण ठेवून मला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. तर त्यांनी म्हटलं की भात पेरला तर भातच उगवतं आणि काजू लावला तर काजूच उगवतं, हा ज्या पद्धतीने निसर्गाचा नियम आहे. तर मी तुम्हाला जे काही चांगलं दिलं त्याची प्रतिक्रिया म्हणून तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात. आमचे एक निजाई काका माहीमचे आज वारले आणि मुंबईतल्या गावठाणाचं सीमांकन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जुने होते, ते 70 वर्षाचे होते आणि त्यांनी मला जो सपोर्ट केला त्यामुळे मुंबईच्या गावठाणांचा मार्ग मोकळा झाला. कोळीवाड्यातल्या अनेक लोक घरांना नोटीस यायच्या, त्या बंद झाल्या. त्यासाठी त्या निजाई काकांचं योगदान महत्वाचं, त्यांचा मृत्यू झाला. तर अशी जी प्रामाणिक माणसं आहेत, त्या प्रामाणिक माणसांमुळे हे जग चालतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो शब्द वापरलाय की आमच्यावर जबाबदारी फार मोठी आहे, म्हणजेच लोकांचा असंतोष दाबण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि म्हणून यासाठी गृह खातं कोणाला, हा मोठा प्रश्न पडलाय की एकनाथ शिंदेना की देवेंद्र फडणवीसांना. कारण यांच्यामध्ये चुकीच्या असत्यावर असलेल्या सरकारमुळे जी भांडणं होणार आहेत, ती भांडणं दाबण्यासाठी त्यांना पोलीस हवे आहेत. आणि म्हणूनच आता ब्राह्मणी लोक या निवडणूक विजयी झालेत. हा विजय आहे, हा भारताच्या वास्तववादी तत्वज्ञानाचा पराभव आहे असं म्हणायची वेळ आली. मग ते फुले शाहू आंबेडकर असतील किंवा बुद्ध, चार्वाक आणि महावीर असतील, यांनी जे सत्याचं तत्वज्ञान इथे मांडलं त्याचा पराभव ह्या ईव्हीएमनी केलेला आहे आणि सामान्य माणसाचा हा पराभव आहे. आणि म्हणून वास्तववादी चळवळीचा जी आपल्याकडे मांडली गेली तिचा हा पराभव आहे, तो काही काळासाठी आहे. आणि त्या विजयाची कोणुशिला सुद्धा आताच मार्करवाडींनी मांडलेली आहे. त्यामुळे घाबरण्याचं आणि निराश होण्याचं कारण नाही. पूर्वी श्रमण लोक होते आणि ब्राह्मण लोक होते. श्रमण म्हणजे जे श्रमावर, प्रयत्नावर विश्वास ठेवायचे, जे खूप अंतर चालून लोकांना प्रबोधित करून दानामध्ये अन्न घ्यायचे आणि ते त्यांना श्रमण म्हणत. आणि जे काही काम न करता लोकांना पंचांग सांगणं, तुमच्या तुमच्यामध्ये हे ग्रह फिरलेले आहेत, हे वाईट आहे, तुमच्या आईवडिलांना आकाशात थंडी वाजते म्हणून घोंगडी अर्पण करा, पाय तापतात म्हणून चपला अर्पण करा, असं मूर्ख बनवून जे लोक पोट भरत होते त्यांना ब्राह्मण म्हणत होते. आणि श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा हा जो वाद आहे तो वर्तमान महाराष्ट्राच्या सरकारच्या निवडीमध्ये आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी उदाहरण सांगतो की
आमच्याकडे नवी मुंबई विमानतळाचं जे भूसंपादन झालं त्यामध्ये 10 गावं उठवली गेली आणि मग या 10 गावामधली जी घरं आहेत त्या घरांचे गावठाणं निश्चित नव्हती, घरांचे प्रॉपर्टी कार्ड नव्हते आणि मग त्या घरांचे पंचनामे खरं म्हणजे तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक या लोकांनी माणसांनी करावेत असं माझं म्हणणं होतं. पण सरकारने सांगितलं की आम्ही गुगल सर्व्हे केलाय. गुगल हे आकाशातले फोटो घेते, खाजगी कंपनी आहे. गुगल म्हणजे सरकार नाही. पण त्या गुगल यंत्रणेचा वापर करून हजारो लोकांना आजही घरं नाकारली गेली. आज नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातले मच्छीमार पुनर्वसनापासून वंचित आहेत, कारण गुगलला मच्छीमार मासेमारी कुठे करतो हे कसं सांगणार, कारण गुगल तो मासेमारीला कधी रात्री जातो कधी दिवसा जातो. गुगलमध्ये त्याचे फोटो कसे येणार. पण प्रत्यक्ष माणूस मच्छीमारी करतो या गावातल्या ग्रामसेवकाला माहीत असतं, तलाट्याला माहीत असतं, गावातल्या पंचांना माहीत असतं. ते मानवी पुरावे नाकारून गुगल हा पुरावा या 22.5% योजनेमध्ये मानला गेला. आज सुप्रीम कोर्टात आम्ही चाललोय. गुगल हे राज्य शासन नाही, गुगल ही खाजगी कंपनी आहे. याच पद्धतीनं आता आपल्याला ईव्हीएम हे मशीन मानवी मतांचा अचूक निर्णय देऊ शकत नाही यासाठी अनेक लोक कोर्टात चाललेत. परंतु ज्या पद्धतीनं हारलेल्या लोकांनी, आदरणीय शरद पवार असतील, आमचे आमचे हे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असतील किंवा हे असतील काँग्रेसचे नेते असतील, ह्यांना हे कळलं पाहिजे हा ईव्हीएमनी मिळवलेला विजय हा साधा सुद्धा विजय नाही. या देशातल्या विज्ञानवादी तर्कनिष्ठ लोकांचा हा पराभव आहे. म्हणजे चार्वाक, बुद्ध आणि महावीर यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा अभ्यास शरद पवारांनी करावा, उद्धवजी ठाकरेंनी करावा, नाना पटोलेंनी करावा आणि फुले शाहू आंबेडकरांचा सुद्धा पुन्हा अभ्यास करावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हा दैववाद नाकारलेला आहे आणि ईव्हीएम त्यांनी निश्चित नाकारलं असतं. कारण याला लोकांचा जर लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वासच नसेल निवडणूक आयोगावर आणि निवडणूक यंत्रणेवर, त्याला लोकशाही म्हणणार कशी. आणि म्हणून लोकवर्गणी काढून लोकांनी जर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. लोकांनी पैसे काढलेत तर सरकारला प्रॉब्लेम काय. परंतु हे सरकार घाबरलेलं आहे. अशा प्रकारचं पर्यायी निवडणूक झाली तर सत्य समोर येईल, बिंग बाहेर येईल आणि भारतीय लोकांच्या मनातला हा जो विज्ञानवाद तो नाकारण्याचा प्रयत्न झालाय त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून मुंबई विमानतळामध्ये गुगल सर्व्हेनी आमची फसवणूक झाली. आज गावठाणांचे सर्व्हे सुद्धा आम्ही गुगलनी करू अशा प्रकारचं सरकार म्हणते. अरे तुमच्याकडे तलाठी, तहसीलदार, मानवी यंत्रणा असताना तुम्ही गुगल सर्व्हे का करताय. आम्ही आमची गावं मोजून द्यायला तयार आहोत, आम्ही आमचे पैसे खर्च करायला तयार आहोत. कारण आमची फसवणूक नवी मुंबई एअरपोर्टमध्ये झाली, SRA मध्ये झाली, हे सत्य आहे. आणि म्हणून हे सत्य नाकारण्यासाठी पोलिसांचा वापर नेहमी होतो. आणि म्हणून हे जे सरकार आहे असत्यावर आधारित सरकार आहे, त्यांच्यापासून त्यांच्या पोलिसी शक्तीपासून पुढल्या 5 वर्षात आम्हाला धोका आहे. आणि म्हणून जे काय बंड करायचं आहे ते बंड आताच करा. विज्ञानवाद, तर्कदृष्टी टिकवायची असेल तर प्रत्यक्ष प्रमाण जे चार्वाकने सांगितलं ते प्रत्यक्ष प्रमाण जर नसेल तर ज्या प्रमाणात देव हा आपल्या इंद्रियांना, आपल्या डोळ्यांना अनुभवता येत नसेल तर अशा चमत्कारिक देवावर विश्वास टाकायची गरज नाही आणि ईव्हीएमवर सुद्धा आम्हाला विश्वास टाकायची गरज नाही. आणि म्हणून आपल्या देशामधल्या लोकांनी अंधश्रद्धेचं जीवन आहे ते बदलल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ज्या मनुस्मृतीनं, ज्या 33 कोटी देवानं आम्हा आगरी, कोळी, कराडी, भंडारी ह्या ओबीसीना शूद्र म्हटलं, आमचे SC आणि ST जे भाऊ आहेत त्यांना अतिशूद्र म्हटलं आणि त्यांना सर्वाधिकार नाकारले. 50% स्त्रियांना ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांना शूद्र म्हणून सर्वाधिकार मनुस्मृतीने नाकारलं, शिक्षण नाकारलं, सार्वजनिक ठिकाणी संचार करण्याचे अधिकार नाकारले आणि सगळे अधिकार आम्हाला संविधानाने दिले. तर अशा प्रकारचा जर धर्म आजही अस्तित्वात असेल, चमत्कारांचा धर्म असेल, तर मग ईव्हीएमवर कोणी संशय घेणार नाही आणि ईव्हीएमवर संशय घेणाऱ्याला लोक लाथाडतील. ज्या पद्धतीने चार्वाकाचं तत्वज्ञान, चार्वाकाचे ग्रंथ जे सांगत होते की मेल्यावर जीवन नाही, आता आपण जिवंत आहोत हेच जीवन आहे आणि ह्या जीवनातलं सुख आहे तेच सत्य आहे आणि ते सुख घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही धोका पत्करा, कारण मेल्यावर तुम्हाला यातलं काहीच पाहायला मिळणार नाही. भगवान बुद्धांनी असाच विचार सांगितला, महावीरांनी सांगितला. कारण या सगळ्यांनी देव मानणारे वेद किंवा वेद हे देवाने लिहिलंय हे वेद नाकारले आणि सांगितलं की आम्ही वेदांना मानणार नाही, आम्ही प्रत्यक्ष माणसाला, माणसाच्या सहवासाला, माणसाच्या अस्तित्वाला आणि माणुसकीला, माणसाच्या मनातल्या करुणेला मानतो. आणि म्हणूनच आज ईव्हीएम
हा माणुसकीच्या विरोधी आहे. माणसाचे जे निर्णय आहेत त्या माणसाच्या निवडणुकीला नाकारणारा जरी ईव्हीएम असेल तर लोक ईव्हीएम नाकारतायत आणि म्हणून ईव्हीएम नाकारून आता आपण सत्यापर्यंत गेलं पाहिजे. आम्ही भारतीय लोक या सगळ्या अंधश्रद्धा सोडून जर सत्यापर्यंत गेलो तर जीवनात सुखी होतो. माझा हा व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे. वयाच्या 35व्या वर्षी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचायला मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांनी ते दिलं. त्यानंतर मी दरवर्षी न चुकता चैत्यभूमीवर जातो, अनेक पुस्तकं आणतो आणि आमचे बौद्ध बांधव अशी विज्ञानवादी पुस्तकं मला देत असतात. आपण 6 डिसेंबरला तिथे गेलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुस्तकं आणली पाहिजेत. यामध्ये मी जी नावं सांगितली, चार्वाक, बुद्ध आणि महावीर यांचे ग्रंथ, यांचं साहित्य, 2500 वर्षापूर्वी आपला देश वैभवाला का गेला, नवीन नवीन शोध का लागले, याची कारणं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आणि आज आमची अवस्था अशी बिकट का झाली, आमची पुलामध्ये, रस्त्यामध्ये, कोरोनामध्ये आणि नोटबंदीमध्ये सर्वत्र फसवणूक होऊन सुद्धा आम्ही अन्याय अत्याचार सहन करतो. ईव्हीएमने आम्हाला फसवलेलं आहे तरी मनातला असंतोष दाबून ठेवतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे आजार आपल्याला होतात. हे आजार होऊ नये आणि स्वतंत्र आणि स्वच्छंदी आणि स्वातंत्र्याचं जीवन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जीवन आपण जगावं अशा प्रकारचं आपलं संविधान सांगतं आणि आपले अधिकार हे संविधान देतं. कुठलाही देव, कुठलाही धर्म देत नाही. म्हणून आमचा जो पराभव ईव्हीएमने आज केलाय त्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे. परंतु हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आपल्या मनातलं जे तत्वज्ञान आहे, आपल्या मनातले विचार आहे, ह्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. नवस बोलणारा माणूस देवाने जे काय दिले तो स्वीकारतो, परंतु जो मनगटाच्या ताकदीवर प्रयत्न करतो, घाम गाळतो, हे खरोखरच यश तो मिळवत असतो. याच पद्धतीने ईव्हीएमने आम्हाला फसवले गेलेले आहे. हा संशय जर आपल्या मनात असेल तो संशय दूर करणं आणि सार्वजनिक जीवनामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं आणि शासनाच्या फसवणूक करणाऱ्या योजना आहेत, जे भूसंपादन चालू आहे 2013च्या कायद्याने व्हावं असं अपेक्षित असताना आमच्या मुंबई, ठाणे, रायगड परिसरातल्या अत्यंत 5 कोटी रुपयाच्या जमिनी फसवून सरकार घेते. पोलिसांचा, दंडुक्याचा, जेसीपीचा धाक दाखवून घेतं. ही काही लोकशाही नाही आणि उद्या सरकार आल्यानंतर आपल्याला मैदानात आपल्या हक्कांसाठी उतरावं लागेल. मी आपल्या बरोबर आहे आणि मला माहित आहे जर आज मी सरकारमध्ये सामील झालो किंवा सरकारची स्तुती केली तर उद्या मला तिथे शपथविधीला प्रवेश पण मिळेल, कदाचित मान सन्मान मिळेल, पैसेही मिळतील. दिवसाचा 2000 रुपये काय असेल ते खर्च मिळतो तिथे सभेला जाणाऱ्या लोकांना, तो मिळेल. परंतु सत्य जे सत्य असतं आणि म्हणून सत्यासाठी सत्याग्रह करून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं ते महात्मा गांधी असतील, ज्यांनी आमच्या मागासवर्गीयांच्या अधिकारांचा सत्याग्रह चौदार तळ्याच्या निमित्ताने केला, आम्हाला सर्वाधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीला जाळून टाकलं, आम्हाला आमच्या वाडवडिलांनी कसलेली आमच्या हक्काची जमीन कुळ कायद्याने मिळवून दिली, त्यासाठी ब्राह्मण, मराठा, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या खोतांविरुद्ध आंदोलन केलं आणि ह्या सगळ्या मानवी हक्काच्या आंदोलनातून मग मंदिर प्रवेशाचं आंदोलन असेल, आम्हाला भारतीय संविधान दिलं. हे संविधान आकाशातून किंवा चमत्काराने किंवा ईव्हीएम मशीनमधून आलेल्या सरकारने दिलेलं नाही. त्यासाठी मोठी चर्चा त्या काळातल्या संविधान सभेत झाली होती. त्या चर्चेला उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकरांना जो त्रास झाला ते संविधान सभेतली त्यांची भाषणं ऐकून तुम्ही किंवा वाचून समजू शकता. आणि म्हणूनच या देशातलं संविधान टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायचं असेल तर कृत्रिम पद्धतीने झालेलं मतदान, त्याची चिकित्सा आम्ही केली पाहिजे आणि चिकित्सा करण्यासाठी व्यक्तिगत जीवनातला धर्म, व्यक्तिगत जीवनातला दैववाद, अंधश्रद्धा हे दूर केल्याशिवाय हे सत्य तुम्हाला दिसणार आहे. माझा अनुभव आहे आणि म्हणूनच आपणाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, या सरकारला शुभेच्छा देतो. पूर्ण 5 वर्ष त्यांनी ह्या अंधश्रद्धेवर काढावीत आणि लोक जर सत्याचा शोध घ्यायला लागले तर तुम्हाला एक दिवस सुद्धा सरकार चालवणं अवघड होणार आहे. आणि म्हणून देशामध्ये अंधश्रद्धेचा महापूर कसा आणायचा याचे प्रयत्न अनेक वेळा होतात. मग ते राम मंदिराचं आंदोलन असेल, आता ते मंदिर आणि मस्जिद वाद, संशयाचं वातावरण निर्माण केले जाते, ते त्यासाठीच धार्मिक वाद केले जातात, कारण लोकांना सत्याचा विसर पडावा. आणि म्हणून सरसंघचालक सांगतात की तुम्ही 3-3 मुलांना जन्म द्या. इथे आमच्यासारख्या लोकांनी एकाच मुलाला जन्म दिलेला आहे. मला एकच मुलगा आहे, पण त्याला शिक्षण देणं, त्याला चांगले उद्योग देणं, नोकरी देणं, यामध्ये मोठमोठे जे 2-2 लाख रुपये पगार घेणारे आई वडील आहेत त्यांना सुद्धा नाकी नऊ आलेले आहेत. काहींची मुलं अमेरिकेत गेलेत, शिकायला गेलेत किंवा नोकरीला गेलेत, तिथे त्यांना नोकऱ्या नाहीत. अशा वेळी 3-3 मुलांना जन्म कसा द्यायचा हे मोहन भागवत यांनी सांगावं. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलेलं आहे की कुटुंब लहान तर सुख महान, हा जो प्रचार मागच्या काळात झाला तो चुकीचा नाही. की कुटुंब ही मर्यादित असतील तर सगळ्यांच्या वाट्याला पाणी वगैरे सगळं, शिक्षण आहे, रस्ते असतील ते चांगले येतील.
आणि हा काही चुकीचा विचार नाही. आणि म्हणूनच मानवी मनावर, मानवी इंद्रियांवर जो विजय मिळतो तो खरा वीर आहे, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. विजय हा बाहेर शोधायचा नसतो आणि म्हणून आज विजय ईव्हीएमनी आपल्या महाराष्ट्रावर जरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी मिळवला असला तरी तुम्हाला स्वस्त झोप लागणार नाही, कारण मार्करवाडीचे लोक तुमच्या स्वप्नात येणार. आज पोलिसांनी त्यांना दडपलंय, परंतु प्रत्येक गावात मार्करवाडीसारखा प्रयोग झाला तर जिंकून येऊन सुद्धा झोप लागणार नाही. आणि झोप यावी असं वाटत असेल तर समाधानाचं, लोकांच्या समाधानाचं, लोकांच्या सुखाचं, लोकांचं शंका निरसन करणारं राज्य शासन आपल्या महाराष्ट्राला भेटलं पाहिजे. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी महावीरांना महावीर यासाठीच म्हटलं की शस्त्राने जग जिंकता येत नाही, तर ते जग जिंकायचं असेल तर आतले जे दुर्गुण आहेत आपल्या माणसाच्या मनातले त्याच्यावर विजय मिळवायला शिका, असं महावीरांनी म्हटलं. म्हणून त्यांना कुठलंही शस्त्र नसलेला, चाकू, सुऱ्या, गदा आणि धनुष्यबाण नसलेला एक ध्यानस्थ माणूस आपल्या देशात महावीर म्हणून गणला गेला. याच पद्धतीने भगवान महावीरांना एक वीर असं त्यांची मावशी महाप्रजापिता म्हणते. आणि म्हणूनच एकवीरा पुत्र भगवान गौतम बुद्ध असा त्यांचा परिचय होतो, कारण त्यांनी स्वतःतले दुर्गुण जिंकले आणि स्वतःला जिंकल्यानंतर जगाचं समाधान त्यांना भेटलं. आणि म्हणून आपण जर चांगले असू, आपण जर प्रामाणिक असू तर लोक, समोरचा माणूस शांत राहतो. आज जो अविश्वास सरकारबद्दल आहे तो अविश्वास ईव्हीएम मशीनमुळे आणि तो मिटवण्याचा प्रयत्न अत्यंत म्हणजे चांगलं वक्तृत्व असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस, लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या सगळ्यांनी याची काळजी घ्यावी. कारण सगळ्या भ्रष्टाचारातून पवित्र करण्याचं वॉशिंग मशीन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्या वॉशिंग मशीनमधून हे सगळे लोक पवित्र झालेले आहेत. तरी सुद्धा लोकांच्या मनातला संशय आपल्याला घालवावाच लागेल, कारण लोकांच्या मनात अविश्वास आला की काय होतं हे रामायणात आपण पाहिलेलं आहे. सीतामाईला वनवासाला जावं लागलं आणि याच पद्धतीनं तुम्हाला माहित आहे की तुम्हाला सुद्धा असा रामाचा वनवास घडू नये असं वाटत असेल तर या लोकशाहीमध्ये फार काळ लोकांना बनवण्याचा प्रयत्न करू नका, प्रामाणिक राहा. माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत. सामान्य माणसाचा सामान्य प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेकडून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या सरकारने ईव्हीएमचा संशय मात्र लोकांच्या मनात दूर करावा, अशा प्रकारचे निवडणूक प्रयोग करून सत्य लोकांना सांगावं ही नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.